नमस्कार, मी उमा सरदेशमुख. आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली. देहूहून तुकाराम महाराजांची पालखी निघाली. अशा अनेक संतांच्या पालख्या निघाल्या. आणि आता आषाढी एकादशीला त्या पंढरपूरला पोचतील. सगळं वातावरण ना वारीमय झालेलं आहे. आपल्या संतांविषयी, विठू माऊलीविषयी प्रेम नाही असा माणूसच नाहीये. तशी ही जी एक कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्याच्या लेखिका आहेत भैरवी पुरंदरे. त्यांच्या मनात सुद्धा वारीविषयी अतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की वारीला जायचं, चालत जायचं वारीबरोबर. आणि पहिला टप्पा त्यांनी पूर्ण सुद्धा केला. मनामध्ये आनंद भरवून राहिला होता. पण एक छोटीशी हुरहुर लागली होती मनाला. अस्वस्थ वाटत होतं. आणि घरी आल्यावरती त्यांनी ही कथा लिहिली. ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्हाला कशी वाटते मला सांगा. मला तर खूप आवडली. नक्की ऐका आणि नक्की सांगा. दिवसभराच्या गलक्यानं डोकं गरगरायला लागलंय. थकल्यासारखं झालंय अगदी. आज पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरात गर्दी होती. ती जवळजवळ आता रात्रीचे 10 वाजेपर्यंत. मंदिर रिकामं झालंय. मीही बाहेर जातो अंमळ. 15 दिवस चालून थकून भागून आलेली भक्त मंडळी आता विश्रांती घेत असतील किंवा काही तर कळसांचं दर्शन घेऊन परतीच्या मार्गी सुद्धा लागली असतील. या माझ्या नेहमीच्या झाडाखाली पारावर बसतो. हा हा हा, फार थंड आणि शांत वाटतं इथे. खरं तर पाऊस झालाय, पण मला कशाचीच बाधा नाही. वाह, सुखाची शिरशिरी येते अगदी. आज सगळ्या संत मंडळींच्या पालख्या पंढरपुरात पोचल्या. सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. मी हे गेली कित्येक वर्ष पाहत आलेलो आहे. हा, अरे, अंमळ डोळा लागला आणि हे काय जाणवलं. भक्तांच्या गर्दीत माझ्या लक्षातच आलं नव्हतं. देवळात दर्शनाला आलेल्या सर्व आनंदी चेहऱ्यांमध्ये हा निराश चेहरा कुणाचा होता. हा असा देवळाच्याही बाहेर जाऊन खांबाला टेकून उदास का बसला होता. दर्शनही घेतलं नाही यांनी. 15 दिवस आळंदीहून चालत पंढरपूरला आलेला दिसतोय. काय बरं दुःख असेल याला एवढं, की वारी पूर्ण केल्याचा आनंदही दिसत नाही याच्या चेहऱ्यावर. माझ्या मंदिरात येणारा भक्त कधीही नवस बोलत नाही, काही मागत नाही माझ्याकडे. म्हणून तर हा गप्प बसला नसेल ना. अरे, माझ्या पायाला कोणी स्पर्श केला. मला ओळखले की काय कोणी. हा तर तोच आहे, खांबाला टेकून उदास बसलेला. इथे कसा आला. याने कसं पाहिलं मला. माझ्याकडेच बघतोय, उदासच दिसतोय. आपण कोण, मी त्याला विचारलंच. नमस्कार, मी गणपतराव. उदास चेहऱ्यानेच म्हणाला. हो का, मी विठोजी. इथेच असतो मंदिरात. मी पुटपुटलो. मी पहिल्यांदाच आलो पालखी बरोबर. मी ओळखतो तुम्हाला. तो म्हणाला आणि मी अवाक झालो. विषय टाळण्यासाठी म्हणालो, तुम्ही एवढे उदास का. काही मदत करू का. तर त्यांनी वेगळ्याच विषयाला सुरुवात केली. आता तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. तुम्ही कधी नसता ना पालखी बरोबर, तुम्हाला माहित नसेल काय कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी घडतात या 15 दिवसाच्या प्रवासात. आळंदीहून निघते जेव्हा ही मिरवणूक, मिरवणूक नाही हो, पालखी पालखी, मिरवणूकच येतं माझ्या तोंडात. तर आळंदीत 40 ते 50 हजार लोक असतात. जशी पालखी पुढे पुढे जाईल तशी लोकांची संख्या वाढतच जाते. प्रत्येक गावात ही माणसे जेवतात, राहतात. तोंडानी अखंड अभंग किंवा नामस्मरण चालू. अत्यंत शिस्तीत 15 दिवस चालतात हो. अहो,
मला माहिती आहे हे सगळं, पण मी मध्येच बोलून त्याच्या उदास असण्याचं कारण विचारायचा निष्फळ प्रयत्न केला. कसलं काय? ते त्यांच्याच नादात बोलत होते. नाही, नाही. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नसतील. पालखी जेव्हा मुक्कामाच्या गावी पोचते ना, तिथे एक विस्तीर्ण मैदानावर आरती असते. तिथेही लाखो मंडळी शिस्तीत बसतात. कुठेही धक्काबुक्की होत नाही. तिथे चोपदार सर्वांना काही सूचना देतो, त्या लाखो लोकांना ऐकू जातात. कारण ते सर्व त्यावेळी श्वासाचाही आवाज येईल इतके शांत बसलेले असतात. हरवलेली माणसे, वस्तू ह्या सुद्धा सापडतात इतक्या गर्दीमध्ये. कोणाची काही तक्रार असेल तर ती सांगण्याची आणि ती निवारण करण्याची अतिशय उत्तम पद्धतही आहे तिथे. बोलता बोलता गणपतराव दमले. अहो, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कधीही गेलो नसलो तरी मला माहिती आहे सगळं. तुम्ही का उदास आहात ते सांगा ना. गणपतराव अजूनही त्याच तंद्रीत होते. ते म्हणाले, कित्येक वर्ष चालू आहे नाही हे सगळं. कसं जमतं हो तुम्हाला हे असं इतकं छान? मी चांगलाच गडबडलो. मी मी काय जमवतो? मी सावरण्याचा प्रयत्न केला. मी विठ्ठल आहे हे यांना कसं कळलं? आणि इतकं सगळं जर छान असेल तर हे उदास का आहे हे मला का कळत नव्हतं? इतक्यात तेच म्हणाले, तुम्ही नसता पालखी बरोबर तरीही ही शिस्त आहे. मग मी तर प्रत्यक्ष मिरवणुकीत हजर असतो तरीही मला भक्ती का मिळत नाहीये? तुमच्या मानाने खूपच कमी वेळाची असते हो विसर्जन मिरवणूक. अमाप पैशांची उधळण होते. तुमच्या वेळी अभंग गाणारे लोक या बुद्धीच्या देवासमोर दारू पिऊन हिडीस नाच का करतात? कर्कश आवाजातील ते संगीत, तो नाच, तो गुलाल ही भक्तीची लक्षणं आहेत का हो? मला आणखी वाईट वाटतं, म्हणजे अशी विचित्र संगीत ऐकणारी ही गणेश मंडळं वारीच्या वेळी मात्र भक्तिपूर्ण गाणी वाजवतात. काय चुकत असेल हो माझं? माझ्याच माथी हे दुर्दैव का? मी चांगलाच गडबडलो. प्रत्यक्ष गणेश माझ्या समोर उभे राहून अश्रू ढाळत होते. माझेही डोळे पाणावले. इतका वेळ मी त्यांना ओळखलं नाही याचं मला ओशाळपणा वाटायला लागलं. त्यांचे सांत्वन कसे करावे हे लक्षातच येईना माझ्या. प्रथम त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, देवा, आपण बुद्धीची देवता. मी काय सल्ला देणार आपल्याला? पण पटतंय हो मला तुमचं म्हणणं. तुमची काय इच्छा आहे कळू तरी द्या. कसा असावा गणेश उत्सव? सांगा मला. आता गणपतरावांचा चेहरा जरा उजळला. ते उत्साहात बोलायला लागले. मी 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे. माझ्या उत्सवात आणि मिरवणुकीत या कलांच्या उत्तमतेचं सादरीकरण असावं. मिरवणुकीत विविध पद्धतीचे पोशाख, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, अगदी विविध कलांचं प्रदर्शन असावं. अशा अभिजात आणि अभिरुची संपन्न कलासागरात मला भिजायला आवडेल देवा. पण मी हे कुणाला सांगू? वाह गणपतराव, मी डोळ्यांसमोर बघितला तुमचा असा उत्सव होताना. नक्की घडेल. आपण इच्छा ठेवू म्हणजे साध्य होईल. माझे आभार मानत गणपतराव निघून गेले. मी मनातल्या मनात त्यांना तथास्तु म्हणूनही टाकलं. भैरवी पुरंदरे आणि गोष्टीचं नाव आहे कोड. मला नक्की सांगा हा, तुम्हाला आवडली का ही कथा?